नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन 1 तास लेट झालेल्या आहेत प्रवाशांमध्ये, त्यामुळे संतापाचं वातावरण आहे. प्रवासी त्यामुळे संतापून शेवटी ट्रॅकवर उतरून चालत गेल्याचं समोर येताना दिसतंय. आसनगाव इथं प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन 1 तास लेट झाल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. संतापलेल्या प्रवाशांनी अखेर ट्रेनमधनं खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरून पायी जाणं पसंत केल्याचं दिसतंय. मुंबईकडे जाणाऱ्या या ट्रेन नेमक्या तासभर लेट का झाल्या याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या सगळ्या प्रकारानंतर प्रवासी संतापलेले आहेत. काही संतप्त प्रवाशांनी ट्रेनमधनं खाली उतरून ट्रॅकवरून चालत जाणं पसंत केलंय. काही प्रवासी संतापलेले देखील दिसत होते. आपण ही सध्या दृश्य पाहतो आहोत. सुनील घरत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सुनील, काय नेमका प्रकार आहे, काय सविस्तर सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, रोजच ह्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन लेट होतात. आज पुन्हा मेल पुढे काढण्याच्या मागात कसाऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारे ट्रेन थांबवण्यात आले. त्यानंतर ह्या ज्या आसनगाव आणि कसारावरून ज्या जाणाऱ्या मुंबईच्या दिशेने ट्रेन आहेत ह्या आज 1 तास लेट झाल्याने प्रवासी मात्र संतप्त झाले आणि या प्रवाशांनी आसनगाव स्टेशनवर रेल रोको आंदोलन केले. तर काही प्रवाशांनी माघारी फिरून जाण्याचा पुन्हा निर्णय घेतला आणि हे संतप्त प्रवाशांनी रोजच हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रवासी संतप्त झाल्याने आज त्यांनी आसनगाव स्टेशनवर रेल रोको आंदोलन केले. पण ट्रेन लेट होण्यामागचं नेमकं काय कारण आहे? 1 तास तब्बल ट्रेन लेट झालाय. ज्या मेल जातात मुंबईच्या दिशेने त्या मेल पुढे काढण्यासाठी ह्या आसनगाव आणि कसाऱ्यावरून जाणाऱ्या ट्रेन थांबवण्यात येतात. मात्र मेल पुढे काढत असताना ह्या प्रवाशांना चाकरमान्यांना मुंबईच्या दिशेने कामानिमित्त जाण्यासाठी खूप लेट होते. त्यामुळे रोजच असे प्रकार घडतात. मात्र याकडे कोणतेही प्रतिनिधी किंवा कोणतीही संघटना लक्ष देत नसल्याने प्रवाशांच्या मध्ये मात्र संतापाची लाट निर्माण झाली. बरं, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आसनगाव रेल्वे स्थानकामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या. प्रवासी संतप्त झालेले आहेत आणि संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर ते उतरल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. आसनगाव इथली ही दृश्य. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झालाय. पुणे पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळ त्यांची गाडी पुलावरून 30 फूट खोल खाली कोसळली होती. त्यांच्या फॉर्च्युनर या गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पहाटे 3:30च्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. गाडीमध्ये आमदार गोरे यांच्यासह 4 जण प्रवास करत होते. अपघातात आमदार जयकुमार गोरे जखमी झालेत, तर गाडीतले इतर दोघे गंभीररित्या जखमी झालेत. आमदार जयकुमार गोरे यांना छातीला मार लागल्यानं त्यांना पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. पुण्याहून गावी दहिवडीकडे जाताना हा अपघात झालाय. या घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते. क्रेनच्या सहाय्यानं ही अपघातग्रस्त कार नदीपात्रातनं बाहेर काढण्यात आलेली आहे. त्या अपघातमध्ये फलटण शहरच्या जस्ट अलीकडे पुलच्या खाली ती गाडी गेलेली होती. त्याच्यामध्ये 2 जण त्यांना जास्त इंजरी आहे. आमदार साहेबांना इंजरी आहे, परंतु ते कॉन्शियस आहे. त्यांना पुण्यात रुबी हॉलला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. 2 जे थोडेसे सिरियस आहे त्यांना बारामतीला भोईटे हॉस्पिटल शिफ्ट करण्यात आलेलं आहे. एक बॉडीगार्डही आहे पोलिसांचं, तो रिलेटिव्हली स्टेबल आहे. सध्या ते पुढील कारवाई आपली चालू आहे. गोरे साहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्या निकोप हॉस्पिटल फलटण येथे घेऊन आल्यानंतर आमदार साहेब पूर्ण शुद्धीवरती होते आणि त्यांना छातीला जास्त मार लागल्या कारणाने आम्ही छातीचं स्टॅबिलायझेशन केलं. त्यांच्या बरगड्यांना मार लागलेला आहे. त्यांच्या बरगड्यात 3 फ्रॅक्चर आहेत आणि फुफ्फुसांना थोडासा मार आहे. आतमध्ये रक्तस्राव आहे, परंतु व्हायटल्स त्यांचे पूर्णपणे स्टेबल आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. गोरे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर 6 वाजता आम्हाला रुबी हॉलला इंटिमेशन मिळालं की ते रुबी हॉलमध्ये येत आहेत.
ते साधारण 7:45 रुबी हॉलमध्ये पोहोचले. आम्ही त्यांना इमिजिएटली तातडीने आमच्या सर्व टीमने त्यांना अटेंड केलं, बघितलं. सुदैवाने त्यांना कुठलीही मेजर इंजुरी नाही आहे. ते शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलत आहेत. त्यांचे सर्व पल्स BP व्यवस्थित आहे. त्यांना थोडा छातीला डाव्या साईडला मुक्कामार बसलेला आहे. त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. सर्वांनी पॅनिक व्हायची गरज नाही आहे. आमदार साहेब सुखरूप आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत. तपासण्या सगळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बरगड्यांना दुखापत झालेली आहे, परंतु मेडिकल पॅरामीटर सगळे स्टेबल असल्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते शुद्धीवर आहेत, बोलत आहेत आणि त्यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यांना भेटून देणार नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी इकडे येऊ नये. मतदारसंघात त्यांच्या गावी जाताना फलटणजवळ नदीमध्ये गाडी कोसळली. त्याच्यामध्ये ती नक्की कशी कोसळली, त्याच्यामध्ये काहीतरी समोरच्या वाहनानं थोडंसं समोरच्या वाहनाशी जवळ आल्यामुळे कदाचित ते झालं अशी प्राथमिक माहिती आहे. मला त्यांचा कॉल आला की गाडी कठडा तोडून खाली पडलेली आहे. नेमका स्पॉट आयडेंटिफाय होत नाही आहे. तर आणि खूप गाडीतील इतर लोक खूप जखमी झालेले आहेत. मग मी घरातून निघालो. 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावरच लक्षात आलं की इथं म्हणजे फलटणमध्येच कठडा तुटलेला आहे. आणि तुम्ही शोधून काढला तो स्पॉट? नाही, त्यांचं बॉडीगार्ड रोडवर मला आलेले दिसले आणि त्यांनी गाडी थांबवली माझी. आणि मग बाकीच्या लोकांना आम्ही गाडीतून घेऊन आलो तुम्ही इकडे? यस. एअरबॅग्स आणि याच्यापेक्षा ज्या कठडा तोडून गाडी खाली पडली त्या ठिकाणी जवळपास 2 फूट पाणी होतं आणि पहिला इम्पॅक्ट पाण्याने घेतला त्याचा. फलटण शहराजवळ मलठण इथं आमदार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या स्पॉटवर मी उभा आहे. आपण पाहू शकता हा पुणे पंढरपूर रस्ता आहे जो लोणंद मार्गे फलटणकडून पंढरपूरला जातो. या रस्त्याने ते पहाटे 3:30च्या सुमारास येत असताना ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांचा खूप मोठा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मी तुम्हाला स्पॉटवरचं दृश्य दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, हे रेलिंग आहे. खरं पाहायला गेलं तर हे रेलिंग थोडं मजबूत असतं, पण हे रेलिंग तोडून गाडी बाणगंगा नदीच्या पुलावरून खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. खूप मोठा अपघात होता हा. पहाटे 3:30 वाजता हा अपघात घडला. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. आपण इथले दृश्य पाहू शकता, किती भयानक दृश्य आहेत, केवढा मोठा अपघात असेल हा, हे या दृश्यांवरून आपल्याला कळतंय. जयकुमार गोरेंसह 4 जण या गाडीमध्ये प्रवास करत होते. यातल्या दोघांना गंभीर दुखापत झालेली आहे. हा अपघात घडल्यानंतर पोलीस तात्काळ या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनीच जे अपघातग्रस्त होते जखमींना बाहेर काढलं आणि फलटणच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र दोघांची प्रकृती जास्त चिंताजनक असल्यामुळं त्यांना बारामतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आमदार जयकुमार गोरे आहेत, यांच्या छातीला मार लागला होता आणि हे निदर्शनास आल्यानंतर त्यांना तात्काळ पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि पुढील उपचार त्यांच्यावर सुरू आहेत. मात्र अपघात झाला कशामुळं याची चौकशीसुद्धा पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन राम पवार समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा. यानंतरची बातमी रायगडमधनं आपल्यापर्यंत येते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तब्बल 300 मीटरहून जास्त वाहनांची रांग लागलेली आहे. वीकेंड आणि क्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे ही मोठी गर्दी सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाहायला मिळते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मोहन, काय नेमकी माहिती? आता कालपासून मुलांना सुट्टी पडलेली आहे म्हणून नाताळची सुट्टी आहे म्हणून सगळे जे आहेत ते लोक सगळं बाहेर पडलेले आणि एक्सप्रेसला हा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. टोल नाक्यावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या पुण्याकडून जी येणारी ट्रॅफिक आहे ती पूर्णपणे आहे. तिथे पण ट्रॅफिक झालेली आहे आणि मुंबईकडून जाणारे जे पुण्याकडे तिथे पण टोल नाक्यावर दोन्ही साईडला जे आहे ती ट्रॅफिक झालेली आहे 2 ते 3 किलोमीटर. आज हे सुट्ट्या असल्यामुळे सगळ्या गाड्या ज्या बाहेर आलेल्या आहेत आणि ह्या गाड्यांमुळे ही पूर्णपणे ट्रॅफिक आहे 2 ते 3 किलोमीटर आणि ही ट्रॅफिक
लवकरात लवकर टोल घेऊन सोडावा याचं आता त्या ठिकाणी त्या बोललं जातंय. ही ट्रॅफिक वारंवार या सुट्ट्यांमध्ये होते. कुठेतरी हा तोडगा काढण्याचा गरज आहे ही ट्रॅफिक. आणि ही ट्रॅफिक वारंवार या खालापूर टोल नाक्याला ही ट्रॅफिक होते सारखी. मोहन, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या खामखेड इथल्या उमेदवारानं गावात चक्क नंगी तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सुरेश गुंजकर असं पराभूत उमेदवाराचं नाव आहे. गेल्या 30 वर्षांपासून ग्रामपंचायतीवर सुरेश गुंजकर याची सत्ता होती. निवडणुकीत अचानक सत्ता गेल्यानं पराभव जिव्हारी लागला आणि सुरेश हातात तलवार घेऊन गावात शिवीगाळ करत फिरत होता. फिरत असताना एका वृद्ध महिलेनं माझ्या घरासमोर शिवीगाळ का करतो असा जाब विचारल्यानंतर आरोपीनं महिलेचा हात पिरगळला आणि आरडाओरडा झाल्यानंतर गावकरी जमा झाले आणि झटापटी दरम्यान आणखी एका इसमाच्या छातीला सुदैवानं तलवारीचा वार खरचटला. या प्रकरणी पातूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून आरोपी सध्या फरार असल्याचं समजतंय. पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे. आरोपीचा शोध पोलिसांकडनं सध्या सुरू आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. कुंदन, काय नेमका हा प्रकार? अजिंक्य, ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की गावकऱ्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते आणि गुंजकर हे गेल्या 30 वर्षापासून या ग्रामपंचायतीवर अधिराज्य बसून होते. मात्र या निवडणुकीत थेट सरपंच निवडीचा जो निर्णय शासनाचा होता त्यानंतर गुंजकरांचा हा पराभव झाला आणि हा पराभव त्यांच्या जिवारी आला आणि जिवारी आल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात गावात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नादरम्यान एका वृद्ध महिलेचा हातही पिरगळला आणि एका व्यक्तीला त्यांच्या हातातली तलवार खरचटली. सुदैवानं त्यांना लागली नाही. मात्र ही दहशत पसरवण्याचा प्रकार पोलिसांना कळल्यावर त्यांनी याचा गुन्हा दाखल केलाय आणि सध्या त्या गुंजकरांचा जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. तर सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत आणि शोध सुरू आहे. मात्र हा ग्रामपंचायतीचा प्रकार खरंच खूप निंदनीय आहे, कारण की अशा प्रकारे पराभूत झाल्यानंतर उमेदवार मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात आणि आता हा एक प्रकार गावकऱ्यांसाठी खूप दहशतीचा आहे. अजिंक्य. बरं कुंदन, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्याची तयारी जर तुम्ही केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. चीनमध्ये कोरोनाचा कहर दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील देवस्थानं आता अलर्ट झालेली आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये कालपासूनच कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. भाविकांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुद्धा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. तर शिर्डीतल्या साई मंदिर प्रशासनाकडून सुद्धा विशेष खबरदारी घेतली जातेय. साई भक्तांनी मास्क वापरावा आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं गेलंय. वणीच्या सप्तशृंगी मंदिरात सुद्धा भाविकांनी मास्क लावावा असं आवाहन करण्यात आलंय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर देखील सतर्क झालेलं आहे. मंदिर प्रशासनानं गणेश भक्तांना मास्कचं वाटप केलेलं आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मास्क लावावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून केलं जात आहे. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानचा मोठा निर्णय. भाविकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. कोरोना अलर्टच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची नागपूर विमानतळावर चाचणी. प्रवाशांचं स्क्रीनिंग करून 2% प्रवाशांची होणार टेस्ट. नवीन वर्षात रोजच्या वापरातील 107 औषधांच्या किमती होणार कमी. एनपीपीएचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा. भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात. फलटणजवळ कार पुलावरून खाली कोसळली. जखमी गोरेंवर पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार सुरू. मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते विद्याविहार, धीम मार्गे आणि वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान उद्या मेगा ब्लॉक घोषित.
पश्चिमवर दिवसा ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा. क्रिसमस निमित्त वांद्रे रेक्लेमेशन परिसरात आकर्षक रोषणाई. भाजप आमदार आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन. तर माउंट मेरी परिसरही क्रिसमस निमित्त सजला. मुंबईकरांमध्ये उत्साहाचं वातावरण. आणि मिसेस वर्ल्डच्या मुकुटासह सरगम कौशलचं मुंबईत आगमन. मोठ्या जल्लोषात मुंबईकरांनी केलं स्वागत. आणि टॉप 18 बातम्या आपण पाहणारच आहोत, पण सुरुवातीला पाहूयात एक ब्रेकिंग बातमी येते पुण्यातल्या डेक्कन परिसरातून. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये चितेजवळ जादूटोणा करणाऱ्या 2 तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील डेक्कन येथील ही खळबळजनक घटना आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास 2 तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणासारखी अघोरी कृती करताना आढळून आल्याची घटना घडलेली आहे. आणि या घटनेमुळे खळबळ देखील उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 तृतीयपंथीयांना अटक देखील केली आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, ही अतिशय खळबळजनक घटना म्हणावी लागेल. हो, निश्चितच. कारण वैकुंठ स्मशानभूमी पुण्यातली एकदम नंबर 1 ची जिथं कालच आपल्याला माहिती मुक्ताताई टिळक यांचे तिथं अंत्यसंस्कार झाले. एकदम सातत्याने तिथं वर्दळ असते. त्या स्मशानभूमीमध्ये रात्री 1 वाजता एका चितेजवळ चिता जळत असताना ते 2 तृतीयपंथी गेले आणि तिथं अघोरी कृत्य करत लिंबू जादू टोना ज्याला आपण म्हणतो ते तिथं करताना आढळून त्या कर्मचाऱ्याला संशय आला त्या स्मशानभूमीत. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून बोलून घेतलं. त्यांना रंगेहात पकडलं. त्यांच्याकडे हे सगळं लिंबू टाचे काळी बावली हे सगळं सापडलं. नेमकं का करत होते, या चितेशी संबंधित त्यांचा काही संबंध आहे का, त्यांना काही अघोरी विद्या शिकायची होती का, काही कोणावर करणी करत होते, सगळा तपास सुरू आहे. पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे. जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा वैकुंठ स्मशानभूमीत रात्री 1च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. पुण्यातल्या डेक्कन परिसरातली ही खळबळजनक घटना. आणि आता पुण्यातून जाऊयात धुळे जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसची दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून पुरेसे स्पेअर पार्ट्स आणि टायर्स उपलब्ध होत नसल्यानं बसेस ह्या व्हेंटिलेटरवरती आहेत. गेल्या 1.5 महिन्यांपासून धुळ्यामध्ये बस आगारात नवीन टायर्स देखील उपलब्ध होत नाहीयेत आणि एसटी बस ह्या आगारात स्टेपनीवरती उभ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे बस आगारात स्पेअर पार्ट्सचा मोठा तुटवडा आहे. इतर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स काढून वापरण्याची वेळ ही धुळ्यातल्या एसटीच्या आगारात आलेली आहे. एसटीच्या आगारात नादुरुस्त बस चालवण्याची वेळ ही बस चालकांवरती आली आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून नादुरुस्त बस चालवावी लागते, तशी खंत बस चालकांनी न्यूज 18 लोकमतकडे व्यक्त केली आहे. आणखी एक ब्रेकिंग बातमी. राज्यात सध्या सगळीकडे सीमावादाचं चित्र पाहायला मिळते आणि त्यातच आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमावादाची भर पडण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. आणि या वादाला निमित्त ठरणार आहे ते म्हणजे बावनथडी नदीतील वाळू. हा वाद जमिनीचा नाहीये, तर 2 राज्याच्या मधून जाणाऱ्या बावनथडी नदीतील वाळूघाट संदर्भातला आहे. वाळूवरून महाराष्ट्र आणि MP वाद आता पेटणार असंच दिसतंय. दरम्यान मध्य प्रदेशातील लोक नदीत केलेल्या सीमांकनाचं उल्लंघन करतायत आणि महाराष्ट्राची वाळू स्वतःचा हक्क दाखवून चोरून नेतायत असं दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या कोट्यावधींचा महसूल देखील यामुळे बुडताना दिसतोय. वाळूघाट महाराष्ट्रात असून सुद्धा त्याचा महसूल मध्य प्रदेशातल्या सरकारला मिळतोय. या महाराष्ट्रातली वाळू ही मध्य प्रदेशात पळवून नेली जाते. वाळूघाट महाराष्ट्रात आहे, मात्र त्याचा महसूल हा मध्य प्रदेशात मिळतोय.